So I believe you are all well by God's grace. आणि मी विश्वास करतो देवाच्या कृपेने तुम्ही सर्वजण व्यवस्थित आहात. Let us continue to grow in the Lord. चला प्रभूत वाढत राहूया. Take care of yourself. स्वतःची काळजी घ्या. The Lord has done everything for us. आणि प्रभूने आपल्यासाठी सर्व काही केलंय. We are asked to believe आणि आपल्याला विश्वास ठेवायला and सांगितलं. live the faith life. आणि विश्वासाचं जीवन जगण्यास Living the सांगितलंय. faith life is believing what Jesus has done, and based on that revelation you live. आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताने केलं त्याच्या प्रकटीकरणाच्या आधारे आपण जगणं म्हणजे विश्वासाचं जीवन आहे. And the church is a testimony आणि मंडळी एक साक्ष आहे what the Lord has done. जे प्रभूने केले You त्याविषयी. are a testimony. तुम्ही एक साक्षी आहात Live this testimony life. आणि हे साक्षीचं जीवन तुम्ही जगा. Amen. आमेन. You're the ones who are showing the heaven culture, the heaven living. आणि स्वर्गाचं जीवन स्वर्गीय संस्कृती तुम्ही दाखवत आहात. Amen. आमेन. You need the support of believers. विश्वासू लोकांचा आधार हवा आहे. You need the church because the church prays for you. कारण तुम्हाला मंडळी हवी कारण मंडळी तुमच्यासाठी प्रार्थना करते. Secondly, you have the corporate anointing, आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडे सामूहिक अभिषेक आहे corporate faith, आणि सामूहिक विश्वास आहे the corporate blessing. आणि सामूहिक आशीर्वाद आहे. Because God wants us all to come together. कारण प्रभूला हवं आपण सर्वजण एकत्र यावं. Because we are the body of Christ. कारण आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत Different parts of the same body. आणि त्याच शरीराचे वेगवेगळे भाग. Amen. आमेन. Every true church must be respected. आणि प्रत्येक खऱ्या मंडळीचा मान व्हावा. Never speak against a true church. आणि खऱ्या मंडळीच्या विरुद्ध बोलू नका. Because when you speak against a true church, कारण एका खऱ्या मंडळीच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही it will बोलता affect you. ते तुमच्यावर परिणाम आणेल. Because you are a part of the true church. कारण तुम्ही त्या खऱ्या मंडळीचा भाग आहात. Amen. आमेन. You know, some Christians may leave a particular church आणि काही ख्रिस्ती विशेष मंडळी सोडून जातील and join another church, आणि दुसऱ्या मंडळीशी जोडले जातात and then they'll speak against that church. आणि मग ते त्यांच्या मंडळीच्या विरुद्ध बोलतात. You know, it is like this. आणि हे असं आहे. The church is like the body, आणि मंडळी एका different शरीरासारखं parts of the body. वेगवेगळ्या शरीराचे भाग. You cannot hurt a hand. आणि तुम्ही हाताला इजा पोहोचू शकत Suppose नाही. you're hurting your hand, एखादं तुमच्या हाताला इजा पोहोचवताय you're hurting yourself. तुम्ही स्वतःलाच इजा पोहोचवताय. Amen. आमेन. Hello. Because every local church, a true Bible-based church, is the part of the body of Christ. कारण एक खरी स्थानिक मंडळी जे ख्रिस्ताच्या शरीराचा भाग आहे. Amen. आमेन. You cannot say, I will leave the church, I will speak against this church, and I will work in this church. आणि मी असं म्हणू शकत नाही मी ही मंडळी सोडून या मंडळीच्या विरुद्ध बोलीन आणि दुसऱ्या मंडळीत काम करीन. You're hurting yourself. तुम्ही स्वतःला इजा पोहोचवताय. That's why I said, it's म्हणून like मी सांगितलं. hurting your hand. जसं तुमच्या हाताला तुम्ही इजा You पोहोचवताय think you're not hurting yourself. आणि तुम्हाला असं वाटतं तुम्ही स्वतःला इजा पोहोचवत Can you say नाही. that? तुम्ही असं म्हणू शकता काय? तुम ये हाथ को मार के लेता बोले नहीं कुछ नहीं होएगा, ये बहुत बुरा हाथ है, इसके विरुद्ध में बात करेगा. But you're hurting yourself because the hand and you and every part of the body has one life. आणि तुम्ही स्वतःला इजा पोहोचवताय कारण हात आणि या शरीराचा प्रत्येक अवयव एकाच जीवनाचा भाग आहे. Amen. आमेन. You know, one day I'll teach you, it's not the big things आणि मी एक दिवशी शिकून मोठमोठ्या गोष्टी ह्या महत्त्वाच्या that can नाही destroy life. जे तुमच्या जीवनाचा नाश करतील. It's the small foxes that destroy. आणि हे जे छोटे कोल्हे जे तुमच्या मळाला That's what the Bible says. नाश करतात हे बायबल These are सांगतं. the small things आणि या छोट्या छोट्या गोष्टी आहेत that destroys your life. जे तुमच्या जीवनाचा नाश These करतात. big things happen sometimes, आणि या मोठमोठ्या गोष्टी कधीतरी घडतात. but these small things are always surrounding us. पण या छोट्या छोट्या गोष्टी नेहमी तुमच्या अवतीभोवती असतात. Who hurts you? जे तुम्हाला नाराज Who offends you? करतात. कोण तुम्हाला अडखळतं Against whom you're angry? आणि कोणाच्या विरुद्ध तुम्ही रागिष्ट आहात. These are the small things. आणि या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. Actually, these are the things that destroy you. खरं तर या गोष्टी तुमचा नाश करतात Because they're always around you. कारण ते नेहमी तुमच्या Someone अवतीभोवती will असतात. hurt you. काही लोक तुम्हाला नाराज करतील. You may hurt someone. तुम्ही एखाद्यास कोणाला नाराज कराल. These are the small things you need to take care. आणि या छोट्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यावी. Instead of looking at the big things, मोठ्या मोठ्या गोष्टींकडे पाहण्याऐवजी the small things matter a lot. आणि महत्वाच्या गोष्टी त्या छोट्या छोट्याच गोष्टी असतात. Amen. आमेन. Never think that I will speak against this church and I will work faithfully in that church. असं No, म्हणू नका मी या मंडळीच्या विरुद्ध बोलीन आणि विश्वासूपणे त्या मंडळीत काम करीन असं no, नाही. you cannot do that. तुम्ही असं करू शकत नाही. You cannot neglect a part and say I'll be faithful in that part. No. तुम्ही एका भागाला दुर्लक्षित करून त्या भागासाठी काम कराल असं तुम्ही करू शकत नाही. This is destroying many Christians' lives. आणि हे अनेक ख्रिस्ती लोकांच्या जीवनाचा All नाश these करतात. years I've seen. आणि इतक्या वर्षामध्ये मी पाहिलंय Many times God has spoken to me. अनेक वेळा प्रभू माझ्याशी बोललाय I've told my wife many times. आणि अनेक वेळा माझ्या पत्नीला मी Say सांगितलंय this problem will happen. पहा ही अडचण होईल For this person, this problem will happen. आणि या व्यक्तीला हा त्रास होईल.
And it happens. आणि तसं ते घडतं. But I don't tell you. कारण मी तुम्हाला सांगत Because नाही, many people get offended. कारण काही लोक नाराज होतात. Before I would tell, आधी मी सांगायचो, but later I stopped telling. पण नंतर मी सांगायचं बंद केलं. But I mix it up in the word of God and share with you. पण मी देवाच्या शब्दामध्ये ते मिश्रित करून तुम्हाला सांगतो. So remember, म्हणून लक्षात when the घ्या, word of God is going on, ज्या देवाचा शब्द चालू असतो it could be for anyone. ते कुणासाठीही असू शकतं. But I won't tell you personally. पण मी ते वैयक्तिक कुणाला I'll सांगणार add नाही. it in the general message and speak to you. मी त्या सर्वसाधारण संदेशात ते घालून मी तुमच्याशी And बोलतो God will convict you. आणि प्रभू तुम्हाला जाणीव करून देईल. Amen. So Amen. take it as a lesson. मग एक धडा म्हणून तो घ्या. Okay. So take care म्हणून काळजी घ्या of your life. तुमच्या जीवनाची. Don't expect God will take care of me. आणि अपेक्षा करू नका प्रभू माझीच काळजी He's घेईल. already taken care by sending Jesus. त्याने आधीच तुमची काळजी घेतली येशूला पाठवून. Amen. Amen. By sending Jesus, God shows how much He loves you. आणि येशूला पाठवून हे दाखवतं की प्रभू तुमच्यावर किती प्रेम That's what the करतो. Bible says. आणि असं बायबल God सांगतं so loved the world की देवाने जगावर इतकं प्रेम केलं that He sent Jesus. की त्याने येशूला पाठवलं. Amen. Amen. The sending of Jesus shows God's love for you आणि येशूला पाठवणं देवाचं प्रेम तुमच्यासाठी दाखवतं and His provision for you. आणि तुमच्यासाठी पुरवठा दाखवतं. All your needs are met in Jesus. आणि ख्रिस्तामध्ये सर्व गरजा तुमच्या पूर्ण झाल्या. Remember one thing. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, Every blessing has come by the way of the cross. आणि प्रत्येक आशीर्वाद क्रूसाच्या मार्गाने आलाय. Amen. Amen. Nothing comes outside it. आणि बाहेरून कुठलीच गोष्ट येत That's नाही. your faith is not just believing in Jesus. आणि तुमचा विश्वास फक्त येशूवर विश्वास It's धरणं नाहीये, believing on the work that He did for you. आणि जे कार्य त्याने तुमच्यासाठी केलं त्याच्यावर That is आधारित आहे. true believing. आणि ते खरं विश्वास धरणं आहे. सिर्फ जाना मुझे मालूम है प्रभु यीशु का मुझे मालूम नहीं क्या मालूम है प्रभु यीशु के बारे में नहीं वो बहुत अच्छा है बहुत अच्छा है For your faith to work right, you must get the revelation right. आणि योग्य विश्वास काम करण्यासाठी योग्य प्रकटीकरण हवंय. Amen. Amen. So whatever you do in the ministry, जे काय सेवे तुम्ही करता keep the backing, the church as the backing, आणि मंडळीला पाठिंबा म्हणून ठेवा as the base. आणि एक तुमचा पाया म्हणून. Don't leave the church and start working. आणि मंडळी सोडून असं काय काम सुरू Because करू you need नका. some support, नाहीतर तुम्हाला कुठल्या तरी आधाराची गरज आहे. prayer support, प्रार्थनेचा आधार encouragement, आणि बोध the corporate anointing, आणि सामूहिक the अभिषेक corporate blessing, आणि सामूहिक आशीर्वाद the oneness, आणि एकता the unity in the body of आणि Christ. ख्रिस्ताच्या शरीरामध्ये एकता. See, all this is required. आणि या सर्व गोष्टी महत्वाच्या तर Amen. हव्या आहेत. Amen. You can't say, I don't want all this, start my own ministry. Okay, And you can start provided God calls you full time. आणि असं म्हणू शकत नाही मी हे सोडून माझी सेवा मी सुरू करेन. ते ठीक आहे, जस्ट प्रभू तुम्हाला त्या कार्यासाठी बोलावतो. Amen. Amen. Secondly, दुसरी गोष्ट, you can't say, because you have a gift, I'll go enter a full time. No. मी असं म्हणू शकत नाही कारण तुमच्याकडे दान आहेत म्हणून मी पूर्ण वेळ सेवेत प्रवेश करेन असं नाही. All these years, इतक्या I've वर्षामध्ये seen all these या things. गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. I'm not telling just by just that. No. मी असं सांगण्यासाठी सांगत नाही I've seen it, I've experienced it. आणि मी ते पाहिले आणि अनुभव घेतलाय. If you have a gift, जर तुमच्याकडे कुठलं दान आहे that doesn't mean you have a full time calling. याचा अर्थ असं नाही तुमच्याकडे पूर्ण वेळेचं पाचारण आहे. You have a gift, it is good. तुमच्याकडे जर दान आहे चांगलं आहे. God given gift. देवाने दिलेलं दान Keep the church as the base and use that gift. आणि मंडळाला एक पाया ठेवून त्या दानाचा उपयोग करा. Except when you have a full time calling, जोपर्यंत तुमच्याकडे पूर्ण वेळेचं पाचारण then नाही you can leave the church and start your own. की तुम्ही मंडळी सोडून स्वतःची सुरू करू शकता. But yet in that, पण तरीही त्यात it's not easy. आणि सोपं नाहीये. It's not easy. हे सोपं नाहीये. You have to go through many things. अनेक गोष्टींच्या द्वारे जावं God लागतं. has to teach you many things. प्रभूला तुम्हाला अनेक गोष्टी शिकवायला लागतात. Amen. He Amen. taught Moses, he taught Abraham many things. त्यांनी मोशेला अब्राहमाला अनेक गोष्टी शिकवल्या Even Jesus took so many years. आणि येशूला देखील इतके वर्ष लागले. For 33 years ministry, 3 years was used. आणि 33 वर्षामध्ये 3 वर्ष त्याचा उपयोग झाला. But 30 years he spent alone. पण 30 वर्ष त्यांनी एकटे घालवले Preparation. तयारीमध्ये. Amen. Amen. Jesus had to go through preparation for 30 years. आणि 30 वर्षापर्यंत येशूला तयारीतनं जावं लागलं. Then 3 years ministry. आणि मग 3 वर्षाची सेवा. So it is not easy. मग हे सोपं नाहीये. So learn all this. या गोष्टी शिका. Suddenly something will not happen. अचानक असं काही घडणार नाहीये. That's the way God works. आणि अशा प्रकारे You know, प्रभू I'm काम giving करतो. this because new people can be carried away because they don't have the right knowledge. आणि मी हे सगळं देत आहे कारण नवीन लोकांकडे हे ज्ञान असताना ते वाहून जाऊ शकते. Okay, last time I was teaching you. आणि मागच्याच मी शिकत Yesterday. होतो. Today is Sunday. Yeah. In Pimpri, I gave a different message आणि पिंपरीत मी एक वेगळा संदेश about दिला breaking of heart, आणि हृदय तुटण्याविषयी the grief, and all those things. आणि दुःख आणि त्या How सर्व to गोष्टी recover from the heartbreak.
आणि ते हृदय तुटण्यापासून. You can hear that online. That is also a very powerful message. आणि तुम्ही ऑनलाईन ऐकू शकता, तो एक सामर्थ्यशाली How संदेश आहे. how you can come out of grief. आणि या दुःखातनं तुम्ही कसं बाहेर येऊ Now, शकता. keep nothing in your soul. तुमच्या जीवात काही ठेवू नका. There are temporary methods the world will offer. आणि जगातल्या काही तात्पुरत्या अशा पद्धती जे तुम्हाला ते But God सांगतील, is a better thing. पण प्रभूकडे उत्तम गोष्ट आहे. So hear that message. आणि तो संदेश ऐका, Because God has a complete recovery कारण प्रभूकडे पूर्णपणे तुम्हाला बदलण्याचं from सामर्थ्य आहे. any attacks or any heartbreaks, आणि कुठले हल्ले किंवा कुठले हृदय maybe तुटणं family problems, आणि कुठल्याही कौटुंबिक समस्या, relational problems, नात्या संबंधांमध्ये divorce समस्या problems, आणि सोडचिठीच्या समस्या or financial problems, किंवा आर्थिक sickness, समस्या, disease problems. आजार रोगाची समस्या, Maybe there is fights in your home, एखाद्याच घरात भांडणं no असतील, peace. शांती नसेल. There are ways the world offers you, many ways. आणि जग तुम्हाला अनेक मार्ग दाखवतं They यातनं बाहेर may येण्याचा. tell you to take antidepressant tablets. आणि ते तुम्हाला अशा गोळ्या घ्यायला सांगतील ज्याच्यातनं निराशेतून Or, बाहेर याल. some even suggest writing an angry letter and then tearing it off. आणि मग काही तुम्हाला सांगतील असं रागाचं पत्र लिहा आणि ते मग फाडून टाका. रागाचं पत्र लिहा आणि फाडून टाका, राग गेला. So these are the things of the world. They offer you many things like that. मग अशा जगाच्या गोष्टी जे तुमच्या पुढे ते मांडतात. Or they'll tell you, अरे बाजार वो जाके आओ, थोड़ा घूम फिर के आओ, थोड़ा ठीक हो जाएगा सब. हाँ? घर में झगड़ा हो गया, सब नाराज है, गुस्से में है. एक काम करो, थोड़ा शॉपिंग जाके आओ, थोड़ा ठीक हो जाएगा. हाँ? So there are different methods the world offers. आणि जगामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धती जे तुमच्या पुढे मांडतात. All this is based on feelings. आणि या सर्व भावनेच्या आधारे. Feelings will go, okay, you become very good today, but tomorrow again it starts. आणि आज एखादंच ठीक वाटेल, पण नंतर हे पुन्हा सुरू होतं. But God has a better thing to offer. पण प्रभूकडे तुमच्यासाठी एक उत्तम गोष्ट Where आहे, you can get complete recovery. जिकडे तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता. God doesn't do temporary job. आणि फक्त तात्पुरतं काम प्रभू It करत is नाही, a permanent job. तो कायमचं काम करतो. Amen. It's Amen. not a cover up आणि ते काय झाकणं नाहीये, like religion that covers up. आणि जे धर्म तुम्हाला झाकतं, But the wound is still there. पण ते जखमा अजून तिथे आहेत. God heals the wound. प्रभू त्या जखमांना बरं करतो. Amen. Amen. Many are mentally ill too. अनेक जण मानसिकरित्या आजारी आहेत. You see, yesterday also we saw आणि काल देखील आपण पाहिलं, people had come where the doctor said, yeah, that person has no problem, but that person is still sick. आणि लोक येतात आणि डॉक्टर सांगतात की त्या व्यक्तीमध्ये काही प्रॉब्लेम नाही, पण तरी ते व्यक्ती That's why आजारी आहे. yesterday I shared with you. आणि काल मी सांगितलं, Look at this person. आणि त्या व्यक्तीकडे पहा. There's no problem, the doctor says. आणि डॉक्टर सांगतात त्यांच्यात काहीच प्रॉब्लेम But still नाही, he has problems. पण He's sick. तरी तो आजारी आहे. So that's why I posted a message. There are sickness that are natural, there are sickness that are demonic. आणि असे काही आजार आहेत जे नैसर्गिक आहेत, आणि असे काही आजार आहेत जे सैतानी आहेत. These are all temporary healing. आणि हे सगळं तात्पुरते आरोग्य आहेत. Even surgery is temporary. आणि ऑपरेशन हे देखील तात्पुरतं आहे. It's short term. Later it develops more complications. आणि नंतर मग अजून त्या गोष्टी किचकट होऊन जातात. This pandemic that is happening now, आणि हे जे पॅन्डेमिक आता घडत आहे, जी रोगराई आहे, they had come with a medicine. आणि ते एका औषधाने ते त्यांनी तयार केलेलं आहे. But now what happened? पण आता काय झालं, Where is that medicine working? Is it working? मग ते औषध काम करत आहे की नाही. We just heard in the newspaper आणि आपण वर्तमानपत्रात वाचलं, that now they are saying that the medicine does not work. आता ते सांगतात ते औषध काम करत नाहीये. That medicine remdesivir, what do you call that medicine? आणि ते औषध जे तयार केलेलं ते And काम करत now नाही. they say they shouldn't be used for COVID-19. आणि ते म्हणतात तुम्ही कोविड-19 हा शब्द वापरू नका. I got to know that medicine costs about 5,000 rupees. आणि मला समजलं की त्या औषधाची किंमत 5,000 आहे. एक टाइम का, उसे जब तक जाता नहीं वो देने पड़ेगा. But now they're saying it cannot be used. पण आता ते म्हणतात आता त्याचा उपयोग होऊ शकत नाही. Look at this. पहा, And there are many more bad news coming. आणि अशा अनेक वाईट बातम्या येत आहेत. Those who had this and they have recovered, chances are they could also have a paralytic attack. आणि ज्यांच्याकडे मध्ये कोविड होता आणि ते बरे झाले, त्यांच्यामध्ये असे चान्सेस आहेत की त्यांना हार्ट अटॅक येईल, No, paralytic attack. पॅरालिटिक अटॅक येईल. Look at this. पहा What is happening? काय घडत आहे. Things look so impossible, आणि गोष्टी इतक्या अशक्य दिसतात, but when you have faith in the word of God, पण ज्या तुमचा विश्वास देवाच्या faith शब्दावर असतो, that the word of God gives, की जो शब्दावर जो विश्वास तुम्हामध्ये येतो, all things become possible. सर्व गोष्टी शक्य होतात. आमेन. Amen. What a God we serve. आणि काय प्रभू आपला ज्याची आपण सेवा करत आहोत. Amen. आमेन. One family came today. आणि एक कुटुंब झालं
The husband was suffering, आणि पतीला त्रास होता. and though the doctors they went for a test, and the doctor said he's normal. आणि जरी ते टेस्ट करायला गेले डॉक्टरांकडे, डॉक्टरांनी सांगितलं ते नॉर्मल आहे. But he was so tensed up आणि त्यांना इतकी काळजी आणि that he विवंचना होती always tells his family, की नेहमी ते कुटुंबाला "See, I'm सांगतात, not going to live for long. पहा मी अधिक काळ जगणार नाहीये, I don't know how long." मला माहित नाही किती He's a काळ मी young man. जगेन. तरुण व्यक्ती, Because his believing was that he doesn't know whether he'll go to heaven or hell. आणि त्याचा विश्वास असा होता की त्याला माहित नाही तो स्वर्गात जाणार आहे की नरकात. I had to teach him. मला त्याला शिकवावं लागलं. When you believe in Jesus, ज्यास तुम्ही येशूवर विश्वास you're धरता, fit for God's kingdom. तुम्ही देवाच्या राज्यासाठी योग्य आहात. Amen. Amen. God makes you fit. प्रभू तुम्हाला योग्य करतो. Now, unfit person cannot go to heaven. आणि एक अयोग्य व्यक्ती स्वर्गात जाऊ शकत God नाही. makes you fit. प्रभू तुम्हाला योग्य करतो. Amen. Amen. You're fit for heaven. तुम्ही स्वर्गासाठी योग्य आहात. You must believe. तुम्ही विश्वास धरा. God cannot do anything if you don't believe. जर तुम्ही विश्वास धरत नाही, प्रभू काय करू शकत नाही. Hello. What Amen. can God do? प्रभू काय करेल? अगर तुम विश्वास नहीं कर रहे तो प्रभु क्या कर सकता है? कुछ नहीं. सब विश्वास में तो चलते हैं. Amen. God just expects you to believe. आणि प्रभू फक्त अपेक्षा धरतो तुम्ही विश्वास धरा. If you don't believe, you will suffer. जर तुम्ही विश्वास धरत नाही तुम्ही त्रास But सोसाल. God cannot go beyond that. पण प्रभू त्याच्या पलीकडे Because जाणार what नाही. He did is true, is कारण real. जे त्यांनी काय केलं ते खरं आहे. He just expects you to believe. आणि तो विश्वास धरा अशी अपेक्षा धरतो. Amen. Amen. So your faith is very important. म्हणून तुमचा विश्वास महत्वाचा आहे. See, today under the new covenant of grace, आणि आज कृपेच्या नवीन कराराखाली suppose your heart broken, जर तुमचं हृदय तुटलं असेल, you don't have to cry. तुम्हाला रडायची गरज नाही. You need to take the word. तुम्हाला शब्द घ्यायची Like गरज आहे. Psalms 147, जसं स्तोत्र 147 तिसरं वचन. here God says, आणि इकडे प्रभू म्हणतो, He heals the brokenhearted. आणि तो हृदय तुटलेला ना बरं He करतो. heals. तो त्यांना बरं You करतो. need healing. तुम्हाला आरोग्याची गरज आहे. Many are mentally ill, अनेक जण मानसिकरित्या आजारी आहेत. not physically, शारीरिकरित्या but नाही, mentally. मानसिकरित्या. And they need healing. आणि त्यांना आरोग्याची गरज आहे. Amen. Amen. The world's ways are different. जगाचे मार्ग वेगळे आहेत पहा. It's just a cover up. आणि ते फक्त झाकणं आहे. But God's ways, He wants to heal you. पण प्रभूचा मार्ग असा आहे की त्याला तुम्हाला बरं करायचंय. You have to take this word तुम्हाला हा शब्द घ्यावा लागेल and by faith, and it will start healing you. आणि विश्वासाने ते तुम्हाला बरं करू लागेल. Amen. Amen. When you put your faith, जसं तुम्ही विश्वास the लावता, word starts to heal you. देवाचा शब्द तुम्हाला बरं करू लागतो. Amen. आमेन. Now you don't put anything in between there. आणि तिकडे काही मध्ये घालू नका. Where's the problem? मग अडचण कुठे आहे? Christians say, heal the world. प्रभु दया करून बरं कर. अरे तुमको कौन बोला रोने को? Who told you to cry? कोणी तुम्हाला सांगितलं रडायला? Hello? Who told you to cry? कोणी रडायला सांगितलं? This word is not given based on how well you cry, आणि हे शब्द त्याच्या आधारे दिला नाही की तुम्ही किती व्यवस्थित आणि चांगलं रडता how well you ask for daya maya. आणि किती चांगले तुम्ही दया मागता. नहीं, ये वर्ड उसके लिए नहीं रखा है प्रभु ने. देखो लिखा है आता चला उपास प्रार्थना करा, ऐसा नहीं है. That's the way Christians are using it. आणि अशा प्रकारे ख्रिस्ती लोकांनी याचा वापर When करतायत. they say the word, जसे शब्द पाहता He heals the brokenhearted. की तो भग्न हृदयांना बरं करतो. Oh प्रभु, प्लीज दया करून बरं करा. तुम्ही सांगितलं वचन मध्ये. That is wrong. आणि हे चुकीचं आहे. Who told you to add your works? आणि तुमचे काम त्याच्यात भर घालायला कोणी सांगितलं? And you cancelled it. आणि तुम्ही ते रद्द केलंय. The word is not working for you. आणि मग देवाचा शब्द The तुमच्यासाठी काम word करत doesn't नाही. see your works and then starts working. The word sees your faith and starts working. आणि देवाचा शब्द तुमचं काम पाहून काम करत नाहीये. देवाचा शब्द तुमचा विश्वास पाहून काम करतं. Are you seeing this? तुम्ही हे पाहताय का? Hello. आमेन. The word sees your faith आणि देवाचा शब्द तुमचा विश्वास पाहतो. and your faith lets it work in your life. आणि ते विश्वास तुमच्या जीवनात ते काम घडून आणतं. But if you add anything, पण कुठल्याही गोष्टीची भर घालाल it stops working. ते काम करायचं बंद क्योंकि तुम करतं. लोग खरीदने को कोशिश कर रहा है उसको. You're trying to buy it. तुम्ही ते विकत घ्यायचा प्रयत्न करताय. Hello. You're trying to buy it. तुम्ही ते विकत घ्यायचा प्रयत्न करताय. What the Lord did on the cross जे प्रभूने क्रूसावर केलं to bring this as a blessing ते एक आशीर्वाद म्हणून आणण्यासाठी freely, मोफतरित्या you're trying to earn it, तुम्ही ते विकत घ्यायचा किंवा कमवायचा प्रयत्न करताय. and the word will stop working. आणि मग देवाचा शब्द काम करायचं बंद करेल. I don't know how many are understanding this. मला माहित नाही किती लोकांना समजत Are आहे. you understanding तुम्हाला हे this? समजत आहे का? Christian faith is very different पहा ख्रिस्ती विश्वास वेगळा आहे than religion.
धर्मापेक्षा There's Christianity, religious Christianity, आणि एक धार्मिक ख्रिस्तीपणा आहे, very different. खूप वेगळा आहे. And I don't preach that. आणि मी त्याचा प्रचार करत नाही. That's very easy. आणि ते सोपं आहे, Very easy. खूप सोपं आहे. काय प्रॉब्लेम आहे? काळजी करू नका, प्रभू बहुत दयाळू आहे. तुम्ही रडून रडून प्रार्थना करा, तुम्ही तुमचे आशीर्वाद बघून प्रभू देणार. इट्स व्हेरी इझी. पहा हे सोपं आहे यू नो आय कॅन प्रीच द बेस्ट. आणि मी त्यावर उत्तम प्रचार करू आय शकतो. कॅन मूव्ह इन टू इमोशन्स. मी तुम्हाला भावनिक करू शकतो. खूप चांगला आहे परमेश्वर. तुम्ही रडून प्रार्थना करा, ऐकणार, जरूर ऐकणार प्रभू. यू नो आय कॅन ब्रिंग दॅट फॅमिली मॅटर अँड ऑल दोज थिंग्स अँड दया मया असा प्रभू देगा. What is your religious message? Are the easiest? ते सर्वात सोपे आहेत, Because it doesn't require faith. कारण त्याला विश्वासाची गरज नाही. Faith is you don't see it yet, you have to ask to believe. आणि विश्वास तुम्ही पाहत नाही, पण तरी विश्वास ठेवायला तुम्हाला And सांगितलं. that's what people don't like. आणि हेच लोकांना आवडत नाही. When I preach grace, आणि जेव्हा मी कृपेचा प्रचार it's based करतो, on faith, आणि जे विश्वासाच्या where आधारे you cannot see, जे तुम्ही पाहू where you शकत cannot नाही, feel, तुम्हाला त्याची जाणीव होत and I'm नाही, asking you to believe. आणि तुम्हाला विश्वास ठेवण्यास सांगितलंय. अरे ये तो बहुत मुश्किल है, पास्टर तो प्रीच करता कुछ दिखता तो नहीं, फील भी नहीं हो रहा है और बोलता है कि आरोग्य मिल गया. बोलो ये नको, दुसऱ्याकडे जाओ. उधर बोलता दया करून प्रार्थना कर, बहुत अच्छा लगता है प्रभु प्लीज दो. That's the easiest part of the story. आणि त्या कथेचा सर्वात सोपा भाग आहे. Religion is the easiest. धर्म सर्वात सोपं आहे. हॅलो, इफ आय टेल यू उद्या नारळ घेऊन या आणि मेणबत्ती पण घेऊन या, तुम्ही पक्का आते टाइम पहिला तुम्हाला काय एक नारळ पास्टरने सांगितलं, हा इथं ठेवा, सगळे लोक ठेवा, चला तुमचं काय कामना आहे सगळं पुरवणार. बरं आहे, सबसे इझी आहे. And that is what people want. आणि हेच लोकांना हवंय. But grace is very different. पण कृपा एकदम वेगळी आहे. It doesn't see your works. ते तुमचे काम पाहत नाही, It sees your faith. तो तुमचा विश्वास पाहतो. Hello. Amen. Be careful what you hear. आणि काळजीपूर्वक राहा तुम्ही काय ऐकताय. 80% Christians are bound in this religious Christianity. आणि 80% ख्रिस्ती या धार्मिक ख्रिस्तीपणामध्ये बांधले That's गेले. why the word is not working in their life. म्हणून देवाचा शब्द त्यांच्या जीवनात काम करत It's नाहीये. emotion that is working, आणि जे भावना काम करतायत, feeling that is working, आणि ज्या भावना काम करतायत, and nothing good is happening. आणि चांगलं काहीच घडत नाहीये. क्योंकि वचन सिर्फ विश्वास से काम करता है, Amen. दूसरा किससे नहीं है. Hello. That's why some of the Christians they don't want to hear the word. म्हणून काही ख्रिस्ती लोकांना देवाचा They'll शब्द come ऐकायचा late. नाहीये. ते उशिरा येतात, Or they'll be just doing here and there. किंवा इकडे तिकडे काही करत असतील, They're trying to please God with their works. आणि त्यांच्या कृत्यांमध्ये देवाला संतुष्ट करायचा Instead of प्रयत्न hearing the करतात. word, देवाचा शब्द they ऐकण्याऐवजी just नहीं मैं ये काम करो 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 ऐसा बहुत मेहनत करो, वो सब बोलेंगे प्रभु बहुत खुश होएगा. And when something happens, आणि मग काहीतरी then घडतं, people will say, मग लोक म्हणतात, अरे इतना अच्छा आदमी को इसको ऐसा क्या प्रॉब्लम आया. हाँ. Now I cannot say anything. आता मी काही बोलू शकत I नाही, can only teach you. मी फक्त शिकू शकतो. God moves by faith. प्रभू विश्वासाने His word. काम करतो. God sent His word त्याने त्याचा शब्द पाठवला to heal you. तुम्हाला बरं करण्यासाठी. What does it mean? याचा अर्थ काय? He gives the word by which you get faith, and by faith you receive it. आणि तो तुम्हाला शब्द देतो, आणि शब्दाच्या द्वारे विश्वास मिळतो, आणि त्या विश्वासाने तुम्ही बरे You होता. can never blame God. मग तुम्ही कधीच देवाला दोष लावू शकत Hello? नाही. Amen. Never. कधीच नाही. Never blame God. कधी देवाला दोष लावू नका. Look at Job. योबाकडे पहा. In the Old Testament, जुन्या करारामध्ये have you seen Job? तुम्ही योबाला पाहिलंय? Yeah. One day he lost all his children. आणि एकदा त्याने सर्व लेकर गमावली, He almost lost all the worldly possessions he had. आणि सर्व मालमत्ता संपत्ती त्याने गमावली, He lost his health. आणि त्याच्या स्वास्थ्य त्याने गमावलं, He lost the means of livelihood. आणि सर्व जगण्याचा मार्ग त्याने गमावला. And yet look at his response. आणि पहा त्याचा प्रतिसाद काय Look होता. at his response. त्याचा प्रतिसाद पहा. What would be our response if we have gone like this, like Job? जर योबासारखं आपण आपल्या बरोबर घडलं असं, आपला प्रतिसाद Lost काय your असता? family, कुटुंब lost your गमावलं, business, तुमचा lost व्यवसाय your गमावला, money, पैसा गमावला, and then you were sick from head to toe. आणि मग डोक्यापासून पायाच्या तळापर्यंत आजारी. You'd get mad with God. मग तुम्ही देवावर एकदम वेडे होऊन चाल. So I've got nothing to do with God. माझं देवाशी काही घेणं देणं I've नाही, got nothing to do with the Bible. आणि बायबलशी काही घेणं I've देणं नाही, nothing to do with the church. मंडळीशी काही घेणं देणं नाही.
I don't want anything. मला काहीच नकोय, I quit. मी थांबवतोय. Look at Job. Look इयोबाकडे at पहा what Job's response was. आणि इयोबाचा प्रतिसाद पहा. If you read in chapter 1, आणि पहिल्या अध्यायात जर verse तुम्ही 20 वाचलं and 21, आणि 20 आणि 21 then Job arose आणि मग इयोब उठला and he rent his mantle. That was the way they did it that time आणि त्यावेळेस त्याने तसं केलं when they were in grief. आणि जेव्हा असे दुःखात असायचे And he fell down upon the ground. आणि भूमीवर तो And पडला look what he did. आणि त्याने काय केलं, He worshipped God. त्याने देवाची उपासना Look केली. at this man. पहा या मनुष्याकडे. You know, that time at that time they didn't have that right revelation that we have today. आणि आज जे प्रकटीकरण आपल्याकडे आहे त्यांच्याकडे ते नव्हतं, Though it was right then, जरी त्यावेळेस ते योग्य होतं, because he believed that God gave and God took everything away. कारण त्याने असा विश्वास धरला की प्रभूने दिलं आणि प्रभूने काढून घेतलं. उसको ये जानकारी होकर भी कि प्रभु ने दिया, मेरा बच्चे लोग सब प्रभु ने ले लिया, फिर भी प्रभु के विरुद्ध बात नहीं किया उसने. Look at this. पहा He didn't complain. He didn't speak against God. आणि त्याने कुरकुर तक्रार देवाच्या विरुद्ध बोलला नाही. Nothing will stop me. कुठली गोष्ट मला थांबवणार Let नाही, anything happen. काहीही घडो, I'm not going to stop serving God. देवाची सेवा करण्यापासून मी बंद करणार I नाही. still acknowledge He is God. मी अजूनही कबूल करतो तो परमेश्वर And आहे. then the Bible says, in all this, Job did not sin. आणि बायबल सांगते या सर्वांमध्ये इयोबाने पाप केलं नाही Nor did he charge God foolishly. आणि त्यांनी देवाला दोष देखील लावला नाही. Look at this. पहा What about we? आपल्या विषय Under काय, the new covenant of grace, कृपेच्या नवीन we कराराखाली know that the Lord does not take it away. आपल्याला माहिती आहे प्रभू हे घेऊन जात नाही. प्रभु बीमारी नहीं देता है. Amen. प्रभु मेरे बच्चे को नहीं मारा है, हमको मालूम ही है. फिर भी हम लोग कुड़कुड़ करते हैं. थोड़ा कुछ बोला, मेरे को नहीं आने का आज से, मैं बंद कर दे. अरे, oh man, let anything happen. काहीही घडो, I will not stop serving God. देवाची सेवा करण्यापासून मी बंद करणार नाही. Amen. Amen. ऐसे लोगों के साथ प्रभु कैसा काम करेगा जो कभी भी बदल जाएगा. प्रभु बोलेगा मैं इसको काम दिया था, क्या मालूम छोड़ देगा ये. ऐसे पे ट्रस्ट कर सकता है तुम. सपोज तुम बॉस है, तुम्हारे इधर काम करने को आया लोग और तुमको मालूम है वो थोड़ा बात है, मी काम ना कर गया ये चावी गया, मी घरी जातो. फिर नेक्स्ट टाइम आला, जाऊन द्या साहेब काम द्या. तुम्हाला नाही ना, तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार. हा? तुम छोटा छोटा बात के लिए काम छोड़ून देणार ऐसा बोलता है. ट्रस्ट करेगा तुम. भरोसा क्या है मालूम नहीं, कभी जाएगा छोड़ के. एंड वी एक्सपेक्ट गॉड टू ट्रस्ट अस. आणि आपण अपेक्षा धरतो प्रभूने माझ्यावर भरोसा ठेवावा. God wants to see how faithful you are. प्रभूला पाहायचं तू किती विश्वासू आहेस. Let anything happen, काहीही घडो, I'll continue to serve. मी तुझी सेवा करत राहीन. Amen. Amen. I have gone through many persecutions मी अनेक छळातनं by His गेलोय grace. आणि त्याच्या कृपेने Never I said I will quit. मी असं म्हटलं नाही मी बंद करून No, टाकीन, no, no, no. Never. कधीच नाही. Let people say anything. लोक काही बोलो, I just say, Lord, forgive them. मी फक्त म्हणतो प्रभू क्षमा कर. Every day I say, Lord, I forgive them. I'm bless them. मी रोज म्हणतो प्रभू क्षमा कर, आशीर्वादित कर. And these are dangerous people. आणि हे धोकादायक लोक आहेत. हाँ, जो लोग ऐसा बोलता है उनको क्षमा करो प्रभु, उनको आशीर्वाद करो, उनसे थोड़ा संभाल के रहने पड़ेगा. बिकॉज उनको कुछ नहीं होएगा, जो करता है उनको होता है. हेलो, यस. Amen. When people hurt you, you forgive them. जस लोक तुम्हाला दुःख देतात तुम्ही क्षमा When करता, people offend you, you bless them. लोक नाराज करतात तुम्ही See त्यांना what आशीर्वादित happens? करता. पहा काय होतं, You'll be promoted. तुमची उन्नती होईल They'll not be promoted, they'll be demoted. आणि त्यांची उन्नती होणार नाही, त्यांना खाली करण्यात येईल. Because you are showing the real manifestation of who God is. कारण तुम्ही हे खरं प्रकट करून दाखवताय की प्रभू कोण आहे. You are showing the true light, तुम्ही खरा प्रकाश true दाखवताय, nature of God, देवाचा खरा स्वभाव दाखवताय. which darkness repels, hates, doesn't like it. आणि जे अंधाराला आवडत नाही त्याचा द्वेष करता. Amen. Amen. Okay, let's come back here. चला मुद्द्याकडे येऊया. So, last time I showed you, आणि मागच्या वेळेस मी दाखवलं this is very important. आणि हे महत्वाचं आहे. Sin had defiled our garment आणि पापाने आपल्या वस्त्राला अशुद्ध केलं and made होतं us unrighteous आणि अनितिमान केलं होतं before God, देवापुढे, that none of us can stand before God. की आपण कोणीही देवापुढे उभं राहू शकलो नाही. But पण God so loves us, की प्रभू आपल्यावर इतकं प्रेम God so करतो, loved us, आपल्यावर इतकं प्रेम केलं even before we were born. आणि तुमचा जन्म होण्याआधी. If God could love us before we were born, that means, what do you think about that? जर जन्म होण्याच्या आधी प्रभूने प्रेम केलं मग तुम्ही काय विचार करताय We were there. की आपण होतो तिकडे.
अगर प्रभु हम आने के पहले प्रेम किया है, इसका मतलब हम लोग थे इसलिए तो प्रेम किया. किधर थे? That's a deep mystery आणि ते मोठं रहस्य आहे which I don't want to tell you now. जे तुम्हाला आता सांगायचं नाहीये. The Bible says God loved, so loved. आणि बायबल Past tense, past tense. बायबल सांगतं देवाने जगावर इतकी प्रीती केली भूतकाळामध्ये Before you were born, तुमचा जन्म होण्याआधी He loved us. त्याने आपल्यावर प्रेम केलं There are many great mysteries. आणि मोठमोठे रहस्य त्याच्यात आहेत. Okay. So when sin defiled our garments, आणि जस पापाने आपल्या वस्त्रांना दूषित केलं we had no right to stand before this holy God. आणि या पवित्र देवापुढे उभं राहणं आपलं नव्हतं. But God is so full of love, पण प्रभू इतका प्रेमाने भरलाय a jealous kind of love for us. आणि आपल्यासाठी एक ईर्ष्यावान Now, प्रेम. when I say jealous, don't take it in the human way, आणि जस मी ईर्ष्यावान म्हणतो मानवीरित्या घेऊ नका but in a godly way. आणि एका दैवीरित्या ते घ्या. Now, there's a difference between human jealousy and godly jealousy, आणि मानवी ईर्ष्या आणि दैवी ईर्ष्येमध्ये फरक आहे. which once I had given what Holy Spirit gave me a definition about that. आणि त्यावेळेस एकदा पवित्र आत्म्याने याविषयी व्याख्या दिली होती, मी एक वेळेस दिलं होतं. So He's so jealous about us आणि आपल्याविषयी तो ईर्ष्यावान आहे. that He wants to see you blessed. त्याला तुम्हाला आशीर्वादित पाहिजे. Amen. आमेन. You know, ऐसा माँ लोग रहता बच्चा मेरा ऐसा है jealousy. कोई So God has prepared a new garment for you, आणि मग प्रभूने आपल्यासाठी नवीन वस्त्र तयार a केले, heavenly garment, एक स्वर्गीय वस्त्र where there is no spot or wrinkle or no sin. आणि त्याच्यात कुठलाही पाप नाही, डाग नाही, कुठल्याही प्रकारचं अशुद्धपणा That's a नाही. heavenly garment. He wants you to look heavenly. आणि हे तुम्हाला हवंय की प्रभू तुम्ही स्वर्गीय दिसावे That's the best robe आणि ते उत्तम वस्त्र आहे which God has made for you. जे प्रभूने तुमच्यासाठी केलंय. And this best robe is Christ Himself. आणि हे उत्तम वस्त्र स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. Amen. Amen. See, the Bible says you put on Christ. आणि बायबल सांगतो तुम्ही ख्रिस्ताला धारण केलंय. Hello. आमेन. You dress up in Christ. तुम्ही ख्रिस्तामध्ये स्वतःला तयार करता. आमेन. You're so covered and immersed in Christ. आणि तुम्ही इतके झाकले आणि प्रभूमध्ये इतके बुडलेले No आहात, part of your body is seen. कुठलाही शरीराचा भाग तुमचा दिसत नाही. You put on Christ. The Bible says in Galatians 3:27 that you put on Christ means you're so immersed in Christ. आणि गलतीकरस 3:27 सांगतात की तुम्ही ख्रिस्ताला धारण करता, याचा अर्थ तुम्ही त्याच्यात इतके बुडलेले आहात. तुम्हारा एक भी अंग बाहर नहीं दिखता है. आमेन. हेलो, एक भी पापी शरीर थोड़ा भी नहीं दिखता है. ऐसा इमर्स कर दिया तुमको प्रभु में ताकि तुम नहीं दिखे, प्रभु Amen. यीशु दिखे तुम में. आमेन. Amen. Hallelujah. Hello. Look at how much possessive he is about you. आणि पहा तो तुम्हाला किती स्वतःकडे ठेवतो, किती झाकून ठेवतो. मेरा बच्चा है. हे माझं लेकरू आहे. माँ लोग even Shakana, the small child, आणि she शकानाचं fully लहान covers. थोड़ा भी कान सॉक्स डालने का बच्चे को फुल कवर करके एम्ब्रेस में रखने का फुल, है ना. Possessive. God is so possessive about us आणि प्रभू इतका आपल्याविषयी पॉझिटिव्ह that आहे. he has what do you call, encapped us in Christ or immersed us in Christ, ख्रिस्तामध्ये त्याने आपल्याला बुडवलंय that nothing of our part should be seen. आणि आपला कुठलाही भाग दिसू नये Only the righteous one should be seen. आणि फक्त नीतिमान व्यक्ती दिसावा. Christ is a righteousness. आणि ख्रिस्त आपली नीतिमत्ता आहे. Amen. आमेन. आमेन. What a blessing. किती मोठा आशीर्वाद आहे. तुमको अभी तक मालूम नहीं प्रभु तुमसे इतना प्रेम करता है. तुम्हारा कौन सा भी भाग नहीं दिखना चाहिए, आमेन. केवल तुम प्रभु यीशु दिखना चाहिए तुम्हारे में. ऐसा प्रभु ने डाल दिया तुमको प्रभु यीशु में. आमेन. That he doesn't find fault in you. आणि तुमच्या तुला दोष दिसत नाही, He doesn't see defects in you. तुमच्यामध्ये कुठलेही दोष त्याला दिसत नाही. It's the Christians who criticize one another. जर ख्रिस्त लोक एकमेकांची निंदा ये ऐसा करतात. करता, वो ऐसा करता, वो ऐसा ड्रेस पहना, ऐसा ऐसा. प्रभु ऐसा नहीं कभी नहीं बोलता है. आमेन. You're so fully covered in Christ. ख्रिस्तामध्ये किती झाकलेलं तुम्ही आहात. So how did you put the robe? मग तुम्ही ते वस्त्र कसं धारण By केलं? believing in Christ. विश्वासाने ख्रिस्तामध्ये. Amen. Amen. When you believe in Christ, जस ख्रिस्तावर you विश्वास have धरता, put the robe of heaven, तुम्ही स्वर्गाचे वस्त्र धारण केले a righteous garment, आणि नीतिमान वस्त्र without any defilement, आणि कुठलाही अशुद्धपणा without त्यात any नाही defect, आणि कुठलाही दोष without त्याच्यात any नाही, spot. कुठलाही डाग त्याच्यात नाही. That is what you're wearing. आणि हेच तुम्ही वस्त्र धारण केलेत This is by faith. आणि हे विश्वासाने. You cannot see it. तुम्ही हे पाहू You शकत नाही, cannot feel it. तुम्हाला त्याची जाणीव You होत have to believe नाही, it. तुम्हाला विश्वास धरायचा आहे. Amen. Amen. When you believe, it starts working. ज्या तुम्ही विश्वास धरता ते काम सुरू होतं.
The more you believe, जितका अधिक विश्वास, the more it will become real. तितका अधिक ते खरं होत राहील And you'll start living. आणि तुम्ही तसं जगू लागाल. Wherever you go, you know, I put on Christ. कुठे तुम्ही जाल तुम्हाला जाणीव होईल मी ख्रिस्ताला धारण केलंय. Amen. आमेन. God's not angry at me. आणि प्रभू माझ्यावर रागवला नाहीये. God loves me. प्रभू माझ्यावर प्रेम I'm करतो accepted. आणि माझा स्वीकार I झाला put in the beloved. आणि मी त्या ख्रिस्ताला धारण केलं जो So प्रिय आहे I've become beloved. आणि मी त्याचा प्रिय झालोय. I'm his beloved child. मी त्याचा प्रिय लेकरू आहे. You must develop that kind of consciousness. आणि अशी जाणीता तुम्ही तयार करा. Amen. आमेन. The more you have faith, the more you believe, जितका अधिक तुमच्यात you विश्वास आहे let the word make you that way. आणि तुम्ही देवाच्या शब्दाला तुम्ही तसं करू देता. So when I was telling you जस्ट मी असं सांगत होतो that when you take this verse, he heals the broken heart. आणि जस्ट मी हे वचन तुम्ही घेता की तो भग्न हृदयाला बरं करतो. You take it by faith. तुम्ही विश्वासाने ते घ्या. And this is going to work better than someone offering you help. Go, थोड़ा राउंड मार के आओ, थोड़ा बाजार में जाके आओ, घूम फिर के आओ, पिकनिक जाके आओ, अच्छा ये करो, टीवी देख के आओ, पिक्चर देख के आओ. This is better. आणि हे उत्तम आहे. Now, listen to this. आता हे ऐका. Now, this word आता हा शब्द is a blessing. एक आशीर्वाद Why? आहे. का? Because this came based on the finished work of Jesus Christ. कारण हे आलं येशू ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कामाच्या नंतर. Amen. Amen. ये रुका नहीं, तुम रो फिर ये तुम्हारे को applicable बोलेगा नहीं. That's the way many Christians are believing. अशा प्रकारे अनेक ख्रिस्त लोक विश्वास You know, धरतात. they take the word and say, अच्छा प्रभू तुमच्या वचन मध्ये असं लिहिलंय, दया करून करा ना काहीतरी. That is wrong. That is wrong. आणि हे चुकीचं आहे. That is not the way it is. अशा प्रकारे हे नाही. This came about because of what Jesus did on the cross. आणि हे आलं जे येशू ख्रिस्ताने क्रुसावर केलं त्याच्यामुळे. This is grace आणि ही कृपा आहे. freely given to you मोफतरित्या तुम्हाला देण्यात आलंय. to take it विश्वासाने घेण्यासाठी without working and struggling and striving for it. आणि संघर्ष आणि काम न करता. Amen. आमेन. Hello. Instead of saying, अरे प्रभु ने दिला है, मैं उपवास करता प्रभु, मैं 2 तास प्रार्थना कर. कौन बोला तुमको ये सब करने को? इसमें लिखा है क्या? He heals the broken-hearted, provided you fast for 40 days. असं लिहिलंय का भग्न हृदयाला बरं करतो 2 जर तू तास 40 दिवस उपास 2 तास करशील तर. प्रार्थना करा आणि 3 तास रडा, आश्रू येऊ द्या, पडू द्या. ऐसा कुछ लिखा है इधर, कंडीशन डाला है? तिकडे अटी घातल्यात का? कुछ नहीं डाला है. आमेन. Nothing has put. तिकडे कुठल्याच अटी नाहीये. This came about because of the finished work of Jesus. आणि हे आले येशू ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कामामुळे. What a blessing. it किती is. मोठा आशीर्वाद आहे पहा. What a blessing. किती मोठा आशीर्वाद आहे. Amen. आमेन. What should you do? मग तुम्ही काय करावं? Oh, thank you, Jesus. प्रभू धन्यवाद येशू. I receive it मी ते स्वीकार करतो freely मोफतरित्या by faith विश्वासाने in Jesus' name. येशूच्या नावात. When you applied faith, you let the word start working in your life. जसं तुम्ही विश्वास लावता तुम्ही देवाच्या शब्दाला तुमच्या जीवनात काम करू देता. कितने क्रिस्ती लोग 100-200 बार बाइबल पढ़ा है और फिर भी बाइबल का कुछ भी उनको बेनिफिट नहीं मिला है. So many Christians have come. When they come for prayer, किती ख्रिस्ती लोक they think, प्रार्थनेसाठी येतात. pastor ऐसा ही प्रेयर करेगा, आरोग्य नहीं देगा, so they have to tell something about themselves. म्हणून त्यांना काहीतरी त्यांच्याविषयी बोलावं लागतं. So they'll say पहिला मी पास्टर 30 दिवस उपवास केलं. अच्छा व्हेरी गुड. मला ना प्रभू दाखवतो विजन मध्ये. अच्छा ठीक आहे. मी ना रडून रडून सगळं, वो सब कौन पूछा तुमको? Look at this. पहा. They think if I say all this, then when pastor prays I'll be healed. आणि त्यांना असं वाटतं मी हे असं सांगितलं मग पास्टरने प्रार्थना केल्यावर मला बरं वाटेल. This is the reason they don't receive. या कारणासह त्यांना मिळत नाही. Who asked you all this? कोणी सांगितलं तुम्हाला ह्या गोष्टी करायला? Did God say all that? प्रभू असं बोलला का? This is a blessing. हा एक आशीर्वाद आहे. It is grace. ही कृपा आहे. It requires your faith. त्याला तुमच्या विश्वासाची What गरज is आहे. faith? विश्वास It's काय? not working. काम करणं नाही. It's just believing what you say is true. आणि फक्त विश्वास धरण्यात जे तू बोललास ते खरं आहे. Amen. Oh my, if you understood this, you'll be जर blessed. तुम्हाला हे समजलं, Amen. Are you seeing this? तुम्ही हे पाहताय का? It's so easy. हे किती सोपं आहे. That doesn't mean you don't read the Bible.
याचा अर्थ असा ना की बायबल वाचू नका. But don't think, I read the Bible 10 times. पण असा विचार करून मी 10 वेळा बायबल वाचलंय, Now, God will bless me. आता प्रभू मला आशीर्वाद देईल. Nej, ऐसा नहीं. Don't try to manipulate. आणि तडजोड करू नका, Because I fasted, God will bless me. No. कारण मी उपवास केला म्हणून प्रभू आशीर्वाद करेल. God blesses you because of Jesus. आणि प्रभू आशीर्वादित करतो येशूमुळे. Amen. आमेन. Okay, did you understand something? तुम्हाला या गोष्टी समजल्या? Okay, Amen. let's all stand.